नाला सुपारा पूर्व के शंखेश्वर नगर इलाके में एक दर्दनाक और चिंताजनक घटना सामने आई है। यहां स्थित रोशनी अपार्टमेंट इमारत के दूसरे और पहले मंजिल का स्लैब सीधे ग्राउंड फ्लोर पर आ गिरा। गनीमत रही कि इस हादसे में किसी तरह की जनहानि नहीं हुई है। हालांकि सुरक्षा को देखते हुए प्रशासन ने पूरी इमारत को तत्काल खाली करा दिया है। स्लैब गिरने की सूचना मिलते ही प्रशासन और संबंधित विभागों की टीम मौके पर पहुंची। एहतियात के तौर पर इमारत में रहने वाले सभी लोगों को बाहर निकाल दिया गया। मला एक वर्दी मिळाली दुपारी 12:30 वाजता। मी विरार वेस्टवरून या ठिकाणी जेव्हा आलो तर मी बघितलं ते माझ्या कर्मचाऱ्यांच्या मला माहिती मिळाली तर मी पाहणी केली तर मला कळलं की सेकंड फ्लोअरचा जो बाल्कनी सज्जा होता तो फर्स्ट फ्लोअरती येऊन पडला आणि फर्स्ट फ्लोअरचा सुद्धा सज्जा त्या बाल्कनीच्या वजनाने सेकंड फ्लोअरच्या तो पण कोसळला। तर कोसळल्यानंतर मी आता जेव्हा पाहिलं तर आता जवळ त्या इमारतीमध्ये म्हणजे इमारत 56 खोल्या आहेत त्या इमारतीमध्ये आणि 3 गाळ्या आहेत। तर त्या लोकांना आपण आता रिकामे केलेले आहे सगळे फ्लॅट्स आणि लोकांना आपण सुरक्षितरित्या त्या ठिकाणी त्यांना आपण रेस्क्यू केलेलं आहे, सोडलं आहे त्या ठिकाणी। आणि आता आपण काय केलेलं आपण आता या ठिकाणी सगळे सील वगैरे लावून ठेवलेले आहेत जेणेकरून कोणी आतमध्ये जाऊ नये। तर ही इमारत जवळजवळ जसं मला माहिती पडलेली आहे ह्या इमारतीचं आयुष्य हे 10 वर्षाचं आहे असं आता मला कळलं आहे। आता पुढची कारवाई आता याच्यानंतर आपले जे आहेत आता इंजिनियर्स मुळी आता इथे पाहणी करतायत त्यांच्यावर तर आता सगळं डिपेंड आहे त्यांच्या रिपोर्ट्सवरती आपल्याला कळेल काय आहे ते। या ठिकाणी रोशनी अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरचा सज्जा इथं पडलेला आहे आणि त्यामुळे आपण सगळे बिल्डिंग खाली करून घेतली आहे। महानगरपालिकेचे फायर ब्रिगेडचे सगळे अधिकारी व कर्मचारी इथं आहेत। महानगरपालिकेने सदर बिल्डिंगचं तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट चालू केलेलं आहे। साधारण 15-1 वर्षापूर्वीची ही इमारत आहे त्यामुळे असं काही दुर्घटना होईल या कोणाला अंदाज नव्हता। अचानक ही परिस्थिती आल्याने आपण सगळं बिल्डिंग खाली करून घेतलेली आहे। महानगरपालिकेने स्थानिक लोकांना किंवा त्या सोसायटीतल्या लोकांना इथं पर्यायी व्यवस्था खाण्यापिण्याची अशी करून दिलेली आहे। तर आव्हान हेच आहे की सर्वांनी संयम ठेवावा, प्रशासन त्यांच्या मदतीला आहे, सर्व काही उपाययोजना केल्या जातील। आम्हाला जसं कळलं 11 वाजता फोन आला की संकेश्वर नगरमध्ये आपली रोशनी अपार्टमेंट बिल्डिंग ही कोसळलेली आहे। तसं आम्ही लगोलग इथे आले। पोलिसांना इथल्या नागरिकांनी कळवलंच होतं। आपण सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना तात्काळ संपर्क केला आणि त्यांच्या निदर्शनाची बाब आणून दिली। नगरपालिकेची टीम पण इथे आली आणि लगोलग इथल्या सगळ्या नागरिकांना खाली करण्यात आले। 200-250 लोक आपण बाहेर काढली, त्यांचं सामान आतमध्येच आहे पण ती बिल्डिंग लगोलग सील करण्यात आली। अशा पद्धतीने आपण लोकांचं रेस्क्यू केलेलं आहे। लेकिन इमारत खाली कराए जाने के बाद 60 से अधिक परिवारों के सामने रहने का संकट खड़ा हो गया है। मेहनत की कमाई से अपना घर खरीदने वाले इन परिवारों को अब सड़क पर रहने की नौबत आ गई है। ऐसे में इन लोगों की सुरक्षा और आगे के पुनर्वास का सवाल भी खड़ा हो गया है। अब सवाल यह है कि इस इमारत के निर्माण के लिए आवश्यक मंजूरियां ली गई थी या नहीं? क्या निर्माण कार्य के दौरान गुणवत्ता की जांच की गई थी? और इस घटना के लिए आखिर जिम्मेदार कौन है? इन सभी सवालों की जांच की मांग स्थानीय नागरिकों की ओर से किया जा रहा है। फिलहाल आखिर 60 से अधिक परिवारों के सिर से छत छीनने के बाद उनके रहने की जिम्मेदारी कौन लेगा और इस घटना के लिए जिम्मेदार लोगों पर कार्रवाई कब होगी? इन सवालों के जवाब का अब सभी लोगों को इंतजार है। नाला सुपारा से क्राइम रिपोर्टर टीवी न्यूज की एक रिपोर्ट।